मला सांगा मग त्यानंतर तुम्ही त्यांना प्रपोज कसं काय केलं? मी डायरेक्टली बोलली त्यांना, लग्न करायचंय, आय लव्ह यू म्हणून बोलली त्यांना. असं बोलले? हे किती वाजता बोलले मला सांगा? भेटला होतात किती वाजता? सकाळी यांनी माझ्या घराला आले होते 9:30-10 वाजता. 9:30-10 वाजता. तेव्हा तुमचा लग्नाचा विचार नाही होता? नव्हता. मग त्यानंतर ठाण्याला गेले. आणि किती वाजता तुम्ही त्यांना आय लव्ह यू म्हटलं? संध्याकाळी 5 वाजता. 6 तासात पॉपकॉर्न कुठल्या कंपनीचे होते मला बघायलाच पाहिजे आता. पण छान झालं. हो. कसं वाटलं जेव्हा यांनी तुम्हाला विचारलं की आता आपण लग्न करूया? तेव्हा हिचा स्वभाव म्हणजे तसाच मला चालणार का होता, कारण मला जास्त बोलायची आवड नाही. तुम्हाला बोलायची आवड नाही? व्हेरी गुड. या काय बोलतात ते कळत नाही. नाही तेव्हा मी हिंदी बोलत होते. हिंदी बोलत होते. पण मला सांगा 5 वाक्य तुम्ही तुमच्या भाषेत त्यांना सांगा, माहेरच्या भाषेत मला सांगा त्यांच्याबद्दल 5 वाक्य. कन्नड मध्ये? हा कन्नड मध्ये. यांच्याबद्दल? हा. ನನ್ನ ಗಂಡ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯವರು, ಇಂಥ ಗಂಡ ಪಡಿಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದೆ, ಇಂಥ ಕುಟುಂಬನೂ ನನಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ನಾನು ಮುಂಬೈಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ. ಮುಂಬೈಗೆ ಬಂದಿದ್ದು ತುಂಬಾನೇ ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು. ಇಂಥ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಿಕ್ತು, ಮತ್ತೆ ನನ್ನ ಗಂಡ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದ್ರು. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಅತ್ತೆ ಮಾವ, ನನ್ನ ನಾದ್ನಿ ಇಬ್ರು ಕೂಡ ಸೇಮ್ ಮಗಳ ತರನೇ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾರೆ ಇದುವರೆಗೂ. अप्रतिम बोलला तुम्ही. बरं सांगा हे काय काय बोलले? सांगा ना मला. अर्थ थोडासा मला पण समजला. फक्त तुंबा कळला, बाकी काही नाही कळलं. लवकर सांगा. असा नवरा मला माझ्या भाग्याने मिळाला. बरं. अशी फॅमिली माझ्या भाग्याने मिळाली. बस तेवढं. 2 वाक्य 10 वाक्य बोलले ते तुम्ही. 2 वाक्य नाही, कन्नडमध्ये जास्त होतं, मराठीत आपलं शॉर्टमध्ये होऊन जातं. काय काय काय? कन्नडमध्ये मोठं होतं आणि मराठीत शॉर्टमध्ये होऊन जातं. एवढी 2च वाक्य बोलला तुम्ही इतक्या वेळात? नाही ना. काय काय बोललात सांगा आता त्यांना. मी बोलली अशी नवरा भेटायला मग खूप अदृष्टवान आहे, भाग्यवान आहे. आणि फॅमिली पण भेटायला, नंडे सासरे सास सगळेजण मला मुलगीसारखा बघतात. आणि माझा सासू तरी मला खूप लाडाने बघते, काम करायला आणि काही देत नाही. ते तुंबा तुंबा काय होतं ते? तुंबा खूप 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 म्हणजे तुंबा. अच्छा अच्छा. मला सुद्धा आज तुंबा आनंद झालेला आहे. तेव्हा या तुंबा आनंदाबरोबरच आज पहिला खेळ कुठला ते आपण बघणार आहोत. हा खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये ही गाडी मागे ओढायची आणि सोडून द्यायची, आणि ही जी रेष आखलेली आहे त्याच्या पुढे जाऊन ती थांबली पाहिजे. 3 गुण मिळाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार, आणि त्यानंतर प्रत्येक म्हणजे जितके वेळा गाडी थांबणार त्या प्रत्येक गुणाला 200 रुपयाचं बक्षीस मिळत जाणार. चला 1 2 3 खेळ सुरू. 1 अभिनंदन. 2 अभिनंदन. अभिनंदन. माईक तुमच्या हातात आहे बरोबर. या तुमच्या आई सासूबाई बोला. ती 2 वर्ष झाली आमच्याकडे येत होती अभिषेकच्या बरोबर. तर त्यामुळे तेव्हा तिच्यात आणि माझ्यात आणि माझ्या मुलीमध्ये एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. तर आता जेव्हा अभिषेकचं लग्न बघायची वेळ आली तेव्हा मग आम्ही विचार केला का आता जाती धर्माचे आपण, पहिली गोष्ट म्हणजे मी जाती धर्म मानत नाही, पण तसे माझ्यावर संस्कार झालेत माझ्या आईवडिलांचे. मी फक्त रक्ताचं नातं मानते. रक्त हे एकच लाल रंगाचं. त्यामुळे मी तिला पहिला विचारलं का माझा अभिषेक तुला आवडतो का, माझ्या अभिषेकशी तू लग्न करशील का. तर ती पहिला नाही म्हणाली, कारण तिने तिच्या घरी काहीच बोलली नव्हती. तिला तिच्या आईवडिलांचा पण रिस्पेक्ट करायचा होता. तर मग दुसऱ्यांदा परत मी एकदा विचारलं, मी ह्यांच्याशी थोडं बोलली का आपण असं पुढाकार घेऊया का म्हणून. परत थोड्या दिवसांनी मी परत तिला विचारलं तर म्हणाली का, तेव्हा ती मला काकी म्हणायची, काकी तुम्ही आमच्या घरी या आणि माझ्या आईबाबांना भेटा. म्हणून मग आम्ही दोघंजणं ह्यांच्या घरी गेलो. तिने थोडी कल्पना दिली होती का अभिषेकचे आईबाबा येणार आहेत. मग मी ह्यांच्या घरी गेली, आम्ही बसलो दोघं, ते बसले आणि तिच्या बाबांना मी बोलली, म्हटलं आम्हाला तुमची मुलगी द्या. त्याला एकच अट घातली होती मी का मला काही नको, जी मुलगी घरात आणशील तिचं आणि हिचं दोघींचंही बहिणीसारखं नातं राहील अशी मुलगी मला घरात पाहिजे. आणि ते तिने करून दाखवले.
व्हेरी गुड, छान. ह्याचा बाबांकडे. मला आनंद आहे. वा वा, म्हणजे ह्याने आणली. नाही सुनेला मी घरी आणली, मी प्रोत्साहन दिलं, सर्व काय मी केलं ना. ती लाख मोलाची सून आहे, सून तिला मानत नाही, पण मी तिला मुलगीच म्हणून मानतो. द्या, मुलगी बोलते. ॲक्च्युली आम्ही एकमेकींना बाय म्हणतो. बाय. तर बाय. तर लग्नाच्या आधी जेव्हा ती घरी यायची तेव्हा माझा एवढा रापो नव्हता तिच्याबरोबर. मी आतमध्ये जायची, पण मला असं वाटायचं की ह्या दोघांमध्ये ना काहीतरी आहे, या दोघांमध्ये काहीतरी आहे. आणि मी आईला सांगायचे, आई असं थोडी असेल, नुसतं फ्रेंड नसणार, ते काहीतरी असेल. आणि लग्नाच्या आधी दादाचा बड्डे आला तेव्हा तिने दादासाठी सरप्राईज पार्टी ठेवलेली. जो बड्डे केक होता, बड्डे केक कापतानाचा दादाचा एक फोटो होता, तो त्यांनी मला पाठवलेला. त्याच्यामध्ये मेनली दादा दिसत होता, पण मी केक झूम करून बघितला तर तो एक फोटो केक होता आणि फोटो केकवर ती होती. तर मी आईला सांगितलं, आई बघ आता काहीतरी आहे, तू विचार तू विचार. आणि मग त्याच्यानंतर बाबांनी विचारलं तरी पण असं हो नाही चालू होतं. तर मी व्हॉट्सअपवर तिला मेसेज केला, अगं तू बोल ना दादाला, हो बोल ना, काय तुला आवडतो ना दादा. तू नाही ग, आम्ही फक्त भांडतो. नाही तरी पण तू हो बोल ना, तू आवडतेस मला, तू या आमच्याकडे. पाठीमागे द्या. आम्हाला पण असंच वाटलेलं की ती असं म्हणजे हे प्रेमविवाह करणार नाही, पण नंतर मला मोठ्या दिराने आम्हाला सांगितलं की असं असं आहे. आम्हाला पण शॉक झाला, अरे जुली आमची कशातच काही नव्हती आणि अशी पुढे कशी गेली. नंतर आम्ही पण सांगितलं जाऊन दे, आता तिचं चांगलं होत असेल तर देऊन टाक. आणि तुमचा प्रोग्राम मी अजिबात चुकवत नाही, बरं करतात. अजिबात. घरातलं काम ठेवते पहिला तुमचा प्रोग्राम. हे महत्वाचं आहे. होम मिनिस्टर Very मला एकदम मला सगळी मुलं वगैरे ओरडतात. मी सांगितलं हा प्रोग्राम मी सोडणार नाही. बरं केलं तुम्ही. मग मला होम मिनिस्टर बघायचंच आहे. करेक्ट आहे, मग बरं झालं. नंतर काम करणार. व्हेरी गुड. आणि आता तर तुम्ही दिसणार आहात. या गप्पा खरं तर अशाच सुरू असतात. खूप प्रत्येकाला बोलायचं असतं, पण तरी सुद्धा या टप्प्यावरती मला एवढंच सांगायचंय, जेव्हा तुम्ही सगळे बोलायला माईक हातात घेत होता ना, तेव्हा अभिषेकचा चेहरा मात्र बघण्यासारखा होता. कारण त्याने इतका वेळ बंद ठेवलेला डबा तुम्ही प्रत्येक जण उघडून देत होता. या गमती असतात. शेवटी नातं हे काही लपून राहत नाही. आता पहिली चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव आहे 1 2 3. तलवार. बजरंग भाईजान. सुलतान. अभिनंदन. झी मराठीकडून हा डबा परत बंद करा. मराठी गाणं. वेळ सुरू झाली. मला त्यांची गरज लागेल. मग घ्या. गाणं म्हणा. तू फुगडी फू काय माझ्या गोविंदा तू, माझ्या गोविंदा तू. आज प्रेमातलं लपवून दमले ते. झी मराठीकडून ही भेट होते. म्हण आहे म्हण. बोल ना का. तुझी माझी 6 9 8. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट होते. केप्रकडून ही भेट होते. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांना. सर्वात पहिला तर त्यांनी राग कमी करावा. राग खूप आहे काय हो? आहे, मग कमी करायला पाहिजे ना. प्रयत्न करतो. बाबा मागणी घालायला जाण्यापूर्वी कसं सगळं शांत ठेवला होता. मग लग्नाचा विषय आला तेव्हा घरी चर्चेचा विषय. घरी म्हणजे मग लग्नाचं मला बघायला लागली ना, असं एका ठिकाणी असं जमवलं होतं. मग त्यावेळेला मग आम्ही अचानक जाऊन मग लग्न केलं. तुमच्या मुलीला आता चित्रपट बघतोय असं वाटत असेल. कोणाला, माझ्या आईला पण माहिती नाही. काय सांगता? कोणालाच नाही माहिती. आता कळलं.